वळूया पुढील बातमीकडे। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नाराजी असल्याचं समोर आले। ही बातमी आपण बघूच। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। पुण्यामध्ये बैठक संपल्यानंतर अजित पवार हे विशाळगडाकडे रवाना झालेत। विशाळगडावरती अजित पवार हे थोड्याच वेळात पोहोचतायत, विशाळगडाकडे रवाना झालेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक होती, ही बैठक संपल्यानंतर अजित पवार विशाळगडाकडे रवाना झालेत। कोल्हापुरातील विशाळगडावर बांधकाम प्रकरणी हा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे। अनधिकृत बांधकाम विशाळगडावर झालेलं आहे आणि त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत। अजिंक्य, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगडाकडे रवाना झालेत। अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विशाळगडावर चांगलाच गाजतोय आणि त्या प्रकरणी आता अजित पवार सुद्धा विशाळगडाकडे रवाना झालेत। नक्कीच आज खरं तर अजित पवार जे आहेत ते पुणे दौऱ्यावर होते। आज सकाळी 8 वाजता अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। ही बैठक आवरल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट आपला कॉन्वॉय काढला आणि विशाळगडाच्या दिशेने जे आहेत ते अजित पवार रवाना झालेले आहेत। आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसापासून विशाळगडावर जे अनधिकृत अतिक्रमण आहे त्याचा मुद्दा तापलेला आहे। त्या ठिकाणी दगडफेक झाली होती, त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार जे आहेत ते विशाळगडावर आज जाणार आहेत। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची देखील बैठक घेणार आहेत। तर त्याचबरोबर त्या ठिकाणी जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबतची सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देखील अजित पवारांकडून दिल्या जाणार आहेत। आणि खरं तर पुण्यातील माध्यमांशी अजित पवारांनी चर्चा केली नाही, त्यामुळे विशाळगडावर आज माध्यमांशी अजित पवार बोलतायत का आणि काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर अजित पवार हे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत आणि विशाळगडावर अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। यावरून दगडफेक सुद्धा झाली होती, वातावरण तापलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार विशाळगडाकडे रवाना झालेत। तिथले खासदार, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना अडवलं गेलं होतं आणि किल्ल्यावर दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती समोर आली होती। त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग करण्यात आलेली आहे। खरं तर पिंपरी चिंचवड आणि भोसी परिसरातील आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि सर्वांचं म्हणणे ऐकून दादांनी घेतलेलं आहे। येणाऱ्या 21 तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठी बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर या शहराचा अध्यक्ष कोण होणार ते ठरवणार आहे। त्या उपस्थितांमध्ये शहरातील घडामोडी, येणाऱ्या काळामधील विधानसभा याच्यावरती चर्चा झालेली आहे। सविस्तर चर्चेसाठी दादांनी वेळ दिलेली आहे।